नमस्कार. आज आपण उन्हाळा विशेष थंडगार आणि बाजारामध्ये मिळतो तसा क्रीमी दाटसर मँगो मिल्कशेक साध्या सोप्या पद्धतीने घरीच कसा तयार करायचा ते पाहूया. मँगो मिल्कशेक तयार करण्यासाठी इथे मी 3 मोठ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. यापैकी साधारण 1 चमचा आंब्याचा गर मी वेगळा ठेवलेला आहे. हा आपण नंतर वापरणार आहोत. आता मँगो मिल्कशेक तयार करण्यासाठी हा जो गर आहे हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि या मँगो मिल्कशेकला अगदी बाजारासारखी चव किंवा टेक्स्चर यावं यासाठी आपण खास इन्ग्रेडियंट घालणार आहोत. तर इथे मी 6 बदाम घेतलेले आहे, जे मी पाण्यामध्ये 4 ते 5 तासासाठी भिजत घातलेले होते. त्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर 6 इथे मी काजू घेतलेले आहे, हे सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. काजू बदाम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, मात्र थोडे काजू बदाम भिजवलेले घातल्यामुळे छान क्रीमीपणा येतो, मस्त दाटसर असं हे शेक तयार होतं. आता यामध्ये साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता. आंबे छान गोड चवीचे आहे म्हणून अर्धी वाटी साधारण 2 मोठे चमचे इतकीच साखर मी इथे घातलेली आहे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान इथे मी फिरवून घेतलेला आहे आणि मस्त इथे हा आंब्याचा रस तयार झालेला आहे. काजू बदाम भिजवल्यामुळे ते सुद्धा अगदी बारीक पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी 700 ml गाईचं दूध घेतलेलं आहे. एक वेळा गरम करून फ्रीजमध्ये थंडगार करण्यासाठी मी दूध ठेवून दिलेलं होतं आणि साईसकटच हे दूध मी इथे वापरलेलं आहे. घेतलेल्या दुधापैकी अर्ध दूध मी इथे फेटून घेतलेलं आहे रसासोबत. आता इथे मला मँगो मिल्कशेक थोडं जास्त प्रमाणात तयार करायचं आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामधून हे सर्व साहित्य मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. आणि आता जे शिल्लक राहिलेलं होतं दूध ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ओतलेलं आहे. आता हे दूध सुद्धा थोडा वेळ फिरवून घेऊया, म्हणजे भांड्याला जो काही रस लागलेला आहे तो पूर्णपणे इथे निघून जाईल. साईसकट दूध वापरल्यामुळे मस्त क्रीमीपणा येतो, चवसुद्धा खूप छान येते म्हणून पूर्ण साई मी इथे वापरलेली आहे. आता सर्व दूध या आंब्याच्या पल्पसोबत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता हा मँगो मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. आता हा अजून मस्त चिल्ड आणि थंडगार होण्यासाठी इथे मी 6-7 आईस क्यूब घातलेले आहे. किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर हा मँगो मिल्कशेक तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता इथे आपल्याला सर्व करायचं आहे, त्यासाठी इथे काचेच्या ग्लासाला थोडासा हा आंब्याचा जो रस आहे हा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे, म्हणजे छान डेकोरेट करून घ्यायचं आहे. दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खाण्याची जी इच्छा आहे ती अजूनच वाढते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवा तसा हा ग्लास तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकता. सर्व ग्लासला मी अशा पद्धतीने हा रस इथे लावून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा शेक जो आहे हा सर्व करायचा आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरीच हा मँगो मिल्कशेक तयार होतो. कुठल्याही आर्टिफिशियल वस्तू आपल्याला वापरण्याची गरज नाही, फूड कलर वापरण्याची गरज पडत नाही. आंबे अगदी मस्त चवीचे छान रंगाचे वापरले तर अगदी छान नॅचरल रंग येतो ज्यूसला. आणि जो पल्प आपण वेगळा काढून घेतलेला होता तो थोडा थोडा वरून असा गार्निशिंगसाठी आपल्याला वापरायचा आहे. आणि यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम मी घालते आहे. तर साधारण 1-1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम इथे आपल्याला घालायचा आहे. व्हॅनिला आईस्क्रीममुळे चव छान येते आणि हा जो मिल्कशेक आहे हा पिण्याची सुद्धा मस्त एक मजा येते. आता वरून अजून डेकोरेशनसाठी मी हा मँगो पल्प घातलेला आहे आणि वरून अजून काजू बदाम आपल्याला असे कतरन जे आहेत ते घालायचे आहे, म्हणजे मस्त दिसतात. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने हा मँगो मिल्कशेक इथे घरी तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.